तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एक नवीन टॉपिक पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत. तो पार्ट सेकंड टेन्स या सिरीज मध्ये. टुडे वी आर गोइंग टू लर्न ए न्यू टॉपिक, इंग्लिश ग्रामर टॉपिक, दॅट सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. तर यामध्ये आपण काय शिकणार आहोत? यामध्ये या सिंपल पास्ट टेन्सचं पूर्ण स्ट्रक्चर, त्याचं फॉर्मॅट काय असेल, त्यानंतर या सिंपल पास्ट टेन्सचे वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं असेल, त्याचा क्वेश्चन्स कसा तयार होईल, त्यानंतर या ठिकाणी असणारे त्याचे युजेस, हा सिंपल पास्ट टेन्स कुठे कुठे वापरला जातो, केव्हा केव्हा वापरायचा, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. आणि नंतर शेवटी आपण पाहणार आहोत जे कॉमन मिस्टेक्स जे आपण नेहमी करतो सिंपल पास्ट टेन्स यूज करत असताना, हे आपण सगळे पाहणार आहोत. म्हणून कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघूया आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. एक वाक्य मी या बोर्डवरती लिहितो आहे. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, आय व्हिजिटेड माय ग्रँड पॅरेंट्स house yesterday. I visited my grandparents' house yesterday. मी कालच माझ्या आजी आजोबांच्या घराला भेट दिली. तर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स जो आहे तो कधी वापरला जातो की ज्या गोष्टी ऑलरेडी हॅपन्ड, जे ऍक्शन अगोदरच घडलेले आहे, ऑलरेडी फिनिश्ड, कंप्लीट झालेले आहे, अशा गोष्टी व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी हा सिंपल पास्ट टेन्स वापर करत असतो. आता या वाक्यामध्ये बघूया इथे काय आहे. तर हे वाक्य दिलेलं आहे, आय व्हिजिटेड माय ग्रँड पॅरेंट्स हाऊस येस्टरडे. तर या ठिकाणी जे मेन वर्ब आहे व्हिजिटेड, मेन वर्ब ते काय आहे, त्याचं दुसरं रूप आहे. जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येते, जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येते, तेव्हा त्या वाक्यामध्ये असतो सिंपल पास्ट टेन्स. अगदी साधं सोपी गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळा क्रियापदाचं दुसरं तिसरं रूप ईडीनेच कंप्लीट शेवट येत असते. आता आणखी एक वाक्य घेऊया. आय रोट अ स्टोरी. आय रोट अ स्टोरी या वाक्यामध्ये काय आहे, रोट हे काय आहे, मेन वर्ब आहे आणि हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. मेन वर्ब MV2 क्रियापदाचे दुसरे रूप आहे. जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येत असते तेव्हा त्या वाक्यामध्ये असतो सिंपल पास्ट टेन्स. आता याचं आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करूया. निगेटिव्ह कसं तयार करायचं, एक वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल. अगदी सोपी गोष्ट आहे. आता इथं वाक्य आहे, आय रोट अ स्टोरी. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, पॉझिटिव्ह वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे. रोट आलेला आहे या ठिकाणी आणि या रोटचं म्हणजेच काय आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघूया तर इथे याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करूया आपण. निगेटिव्ह निगेशन, याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार होईल बघा इथे. आय डिड नॉट राईट अ स्टोरी. आय डिड नॉट राईट अ स्टोरी. बघा, आय डिड नॉट राईट अ स्टोरी या ठिकाणी डिड नॉट आलेला आहे, कारण का निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी हेल्पिंग व्हर्बची आवश्यकता असते. आणि जेव्हा वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही येत, आय रोट
अ स्टोरी या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नाहीये. मग ज्या वेळेस हेल्पिंग व्हर्ब नसते तेव्हा डू, डज, डीड यापैकी एक योग्य हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागतं. ज्यावेळेस पास्ट टेन्स असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो, म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप असते, तेव्हा डीड वापरावं लागते आणि त्याच्या पुढे नॉट घ्यावं लागतं. आपण या ठिकाणी हे डिड नॉट वापरलं म्हणून याच्या पुढे जे राईटचं रोट झालेलं, आपण रोटचं राईट केलेलं आहे, त्या ठिकाणी रोटच लिहिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी मेन व्हर्ब जे टू वापरत होतो, मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं, त्याऐवजी मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरायचं. या ठिकाणी हे हेल्पिंग व्हर्ब आहे, डिड. हेल्पिंग व्हर्ब आलं आपल्या लक्षात येते गोष्ट, म्हणजे नकारार्थी वाक्य करत असताना ज्यावेळेस वाक्यामध्ये डीड येते किंवा डिड नॉट येते, त्याच्या पुढे नेहमी मुख्य क्रियापदाचे हे पहिले रूप वापरायचं, मूळ रूप वापरायचं, वर्तमानकाळी रूप वापरायचं. असं जरी असलं तरी या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्सच असतो. आता दुसरं आपण एक घेऊया की याचं क्वेश्चन तयार करूया. क्वेश्चन कसा तयार होईल? प्रश्नार्थक वाक्य, हेच वाक्य आपण क्वेश्चन मध्ये तयार करूया. Did I write a story? Did I write a story? बघा, did सुरुवातीला आलेला आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट कसा आहे, हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट, मेन व्हर्ब मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि अ स्टोरी ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे याचाही टेन्स कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स. अशा प्रकारे आपण सिंपल पास्ट टेन्स हा ओळखू शकतो. आपण सहजरित्या एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये त्याचं आपल्याला रूपांतर करता येतं. पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं, सिंपल प्रेझेंट टेन्स. काय फरक आहे सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? काय फरक आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय आहे, मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप आहे. आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू किंवा डज चा वापर आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड चा वापर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, त्याचा फॉर्मॅट आपण सगळं पाहिलं, एक्झाम्पल पाहिले. यानंतर त्याचे उपयोग, सिंपल पास्ट टेन्स कधी वापरायचा, केव्हा वापरायचा, हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. बघूया आपण. एक वाक्य मी या ठिकाणी लिहिलंय, हे अत्यंत महत्वाचं सेंटेन्स आहे. काय लिहिलंय बघा, व्हॉट एव्हर यू ट्राईंग टू डिस्क्राईब, जे जे काय तुम्ही वर्णन करण्याचा प्रयत्न करत असता, बिफोर नाव यूज सिंपल पास्ट टेन्स. बिफोर नाव म्हणजे आत्ता, नाव म्हणजे आत्ता, आत्ता या घडीच्या अगोदर जे ज्या काही गोष्टी घडून गेल्यात त्या वर्णन करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करा. एक कॉमन बेस सेंटेन्स आहे, सगळीकडे वापरण्यासारखं सेंटेन्स आहे की आत्ता या घडीला, या क्षणाच्या अगोदर जे काय घडून गेलं, जे होऊन गेलं, जे ऍक्शन झाली ते व्यक्त करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा. आता हे डिटेलमध्ये आपण पाहूया. पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी, किंवा रिपीटेड ऍक्शन्स, भूतकाळामध्ये आपण करत असलेल्या पुन्हा पुन्हा रेग्युलर रुटीन मध्ये असणाऱ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग व्हेन आय वॉज 10 years old. मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा मी सकाळी लवकर उठायचो. हे डेली रुटीन कधीच आहे, पास्टचं आहे. आता कधी उठतो हे माहित नाही. दुसरं, डेफिनेट टाइम, योग्य काळ, निश्चित काळ व्यक्त करण्यासाठी. आय पास्ड SSC एक्झाम इन 2000. 2000 सालामध्ये मी SSC एक्झाम पास झालो. अशा प्रकारच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी
सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा डेफिनेट टाइम सांगण्यासाठी. त्यानंतर स्टोरी टेलिंग, स्टोरी रायटिंग, याच्यामध्ये जास्तीत जास्त सिंपल पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो. आपला सिंपल पास्ट टेन्स जर चांगला हा करायचा असेल तर स्टोरी बुक्स वाचा. नक्कीच तुमचा सिंपल पास्ट टेन्स हे वाक्यरचना हा टेन्स अगदी परफेक्ट होऊन जाईल. त्यानंतर रिपोर्ट रायटिंग मध्ये न्यूज रिपोर्ट असतील किंवा एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा लिहायची असेल, अशा वेळेस सुद्धा सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. त्यानंतर टू डिस्क्राईब इव्हेंट ऑर इन्सिडेंट, एखादी घडून गेलेली घटना किंवा एखादा प्रसंग वर्णन करण्यासाठी आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सिंपल पास्ट टेन्स या दुसऱ्या भागामध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. तर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक अँड सबस्क्राईब द